दरवर्षी पाऊस पडला की आपली शहरं तुंबतात, पाणी साचतं. कात्रजच्या ह्या भागात तर पुराचं सगळ्यात जास्त प्रमाण आहे. पण ह्या सगळ्याला जबाबदार कोण असेल? या सगळ्याला जबाबदार कोण असेल तर ते सगळे तुम्ही. कारण तुम्ही हा कचरा तुमच्या घरातनं बाहेर टाकलाय. गाडीतनं कुठे येता जाता, बसमधनं प्रवास करताना, रस्त्यानं चालताना येता जाता खाणारे कागदाचे रॅपर्स असतील, चॉकलेटचे रॅपर्स असतील, ते तुम्ही इथे तिथे टाकता. घरात असलेला सगळा कचरा कुठल्या तरी गोणीत भरून येऊन अशा ठिकाणी टाकला जातो आणि हे नाले तुंबतात. तुम्ही खाल्लेलं छोटंसं पाकिट काय करू शकणार आहे असं आपल्याला नेहमी वाटत राहतं. पण ते पाकिट अशा कुठल्या तरी नाल्यात जाऊन अडकतं आणि तिथलं पाणी तुंबतं आणि म्हणून दरवर्षी आपल्याला पुराची परिस्थिती भोगावी लागते. आजूबाजूला स्वच्छ दिसणाऱ्या ह्या रस्त्याच्या कडेला इथं एवढा कचरा पडलेला आहे आणि आता पावसाळा जास्त सुरू झाला की हा सगळा कचरा वाहून या नाल्यात जाणार आहे आणि मग हा नाला तुंबणार आहे आणि आपल्या शहरात साचणाऱ्या सगळ्या पाण्याला कोणी जबाबदार असेल तर ते तुम्ही सगळे आहात, जो हे कचरा असा इथे तिथे टाकत असतात आणि कुठेही बाहेर जाता येता कचरा खिडकीतनं फेकून देत असतात. मी स्वतःला या सगळ्यात धरत नाही आहे आणि तुम्ही असं म्हणते, आपण असा शब्द वापरत नाही आहे, कारण मी कुठेही कचरा बाहेर फेकत नाही. प्लास्टिकचा किंवा कुठलाही रॅपर असेल तर तो मी माझ्या बॅगेत परत घेऊन येते आणि घरातल्या डस्टबिनमध्ये टाकते. कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जाईल याची काळजी घेते. म्हणून तुम्ही या सगळ्याला जबाबदार आहात. दरवर्षी पाणी तुंबलं की आपण एकच ओरड लावतो की मनपाने अजूनपर्यंत नालेसफाई केली नाही. पण नालेसफाई करताना जी माणसं या नाल्यात उतरत आहेत आणि हा कचरा साफ करणार आहेत त्यांच्याविषयी माणुसकीनं आपण विचार करतो का, ह्याचा पण विचार ह्यावेळेला करायला हवा. कारण आपण असं म्हणतो की हे तर त्यांचं काम आहे, पण त्या माणसांना अशा कचऱ्यात उतरताना कसं वाटत असेल, त्यांच्या आरोग्यावर या सगळ्याचा कसा परिणाम होत असेल ह्याचा विचार आपण कधीच करत नाही. आणि म्हणूनच कचरा टाकताना तिथपासून आपण ह्याची सुरुवात करायला पाहिजे. आणि दुसरं असं की अनेक लोक भक्तिभावाने काही करत असतात आणि त्याचाही निर्माल्य आणि कचरा तयार होत असतो, तर तो सगळा कचरा पण असाच इथं येऊन पडतो. तर मग त्या कचऱ्याने तुम्ही ज्या भूमीला माता मानता, त्या ज्या नदीला तुम्ही माता मानता, ह्या गोष्टी पण दूषित होत आहेत, खराब होत आहेत. याविषयी तुमची श्रद्धा कुठे जाते?